मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांचा सहभाग होता, तर शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली जाते। काँग्रेसने शिक्षकांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला। सांगलीला 14 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणामध्ये असाच मोर्चा निघाला। त्या मोर्चाची दखल घेत विधानमंडळाने तत्कालीन शासनानं समिती नेमली, परंतु त्या समितीतून जी फसवी योजना दिलेली आहे ती GPS ती आम्हा कुणाला नको आहे। इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्याला विरोध आहे। जुनी पेन्शन योजना लागूच झाली पाहिजे, त्यात आता कोणताही बदल नको, यासाठी हा निर्धाराचा लढा आहे। आज सांगलीमध्ये या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोर्चा होतोय। या मोर्चाला जवळपास 45 विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। या मोर्चाची मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। आज देशातल्या 6 राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे, परंतु महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेने प्रगत असणारे राज्य असून सुद्धा या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही। शेअर बाजार आधारित ही पेन्शन योजना तात्काळ सरकारने रद्द करून इतर 6 राज्यांच्या प्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आम्ही या ठिकाणी हा पेन्शन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।